नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छानसा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे अल्कोहोल गन. त्यासाठी आपण छानशी गन तयार करणार आहोत आणि गन तयार करून त्याच्यामध्ये एक केमिकल रिॲक्शन होणार आहे. ती केमिकल रिॲक्शन आपण ऑब्झर्व करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक छोटीशी बाटली. हे थोडंसं प्लास्टिक जाड असावं त्या बाटलीचं, आणि बाटलीचं जे तोंड आहे त्या तोंडाला आपल्याला एक पाईप लावायचा आहे. पाईपच्या ऐवजी मी पेन कट करून लावणार आहे. आपल्याला इथे असं पाईप लावायचं आहे आणि याच्यातलं मुख्य जे साधन आहे ते आहे लायटर मध्ये एक पायझो इलेक्ट्रिक एलिमेंट असतो. हा जो लायटर असतो त्या लायटर मध्ये आत एक ठिणगी पडते. तुम्हाला माहिती आहे का? बघा, तुम्हाला दिसते का? इथे एक ठिणगी पडते लायटर मध्ये. आता इथे तर हा जो लायटर असतो, हा लायटर जर तुम्ही जो खराब झालेला लायटर असतो टाकून देतात, आपलं जर जे लिक्विड आहे ते संपलं की टाकून देतात, तर तो हा जो पायझो इलेक्ट्रिक एलिमेंट आहे हा इथे आतल्या बाजूला असतो. तुम्हाला इथे दाखवतो बघा, इथे काळ्या रंगाचा दिसतोय ना हा. तर हे आपण काढून टाकलं की हा आपल्याला एलिमेंट मिळतो, त्याच्यातला पायझो इलेक्ट्रिक एलिमेंट म्हणतात. आणि इथे ना हा पायझो इलेक्ट्रिक एलिमेंट जो आहे इथेच ठिणगी पडत असते. आता तुम्हाला ही ठिणगी दाखवतो. तुम्हाला हे बघा, दिसते का तुम्हाला? जरा लाईट मध्ये थोडस दिसायला अवघड आहे, पण दाखवतो. मला वाटतं दिसली असेल तुम्हाला. ठीक आहे. आपल्या गॅसच्या लायटर मध्ये सुद्धा हाच पायझो इलेक्ट्रिक एलिमेंट असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा ठिणगीच पडते. तर हा एक आपल्याला महत्वाचा लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अल्कोहोल. तर आता अल्कोहोल मार्केटमध्ये मिळत नाही, त्याच्याऐवजी आपण सॅनिटायझर वापरू शकतो किंवा इंजेक्शन देताना जे अल्कोहोल लावतात ना, मेडिकलच्या दुकानात मिळतं, तेही अल्कोहोल आपण वापरलं तरी चालतं. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत स्पंज. छोटेसे बॉल आपण तयार करून घ्यायचे. एक स्पंज घ्यायचं आणि त्याचे छोटेसे बॉल तयार करायचे. हे बॉल कसे करायचे? तर या पेनच्या ह्याच्यामध्ये आत असे बसू शकतील घुसवून, अशा प्रकारचे बॉल आपल्याला तयार करायचे आहे. स्पंज नाही मिळालं समजा तुम्हाला, तर तुम्ही थर्मोकोलचे बनवू शकता किंवा अगदीच काही नाही मिळालं तर कागदाचे किंवा अॅल्युमिनियमच्या फॉइलचे बनवू शकता. फक्त जास्त जड असता कामा नये. ठीक आहे. एवढं आपल्याला मिनिमम साहित्य लागणार आहे. आणखीन एक ऑप्शनल आहे की ह्याला पाठीमागच्या बाजूला तुम्हाला हे पकडण्यासाठी बंदुकीचा आकार करायचा असेल, गन म्हणतो ना आपण, बंदुकीचा आकार करायचा असेल तर तुम्हाला एखादी मोडलेली बंदूक किंवा गन जी आहे खेळण्यातली, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पिचकारी गनच्या आकाराचे वापरता रंगपंचमीला, असं काही तुम्ही वापरू शकता किंवा पुठ्ठ्याचाही एखादा आकार तयार, गन सारखा आकार तयार करू शकता. आता आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा काय करायचं, तर हे जे एलिमेंट आहे एलिमेंट आपल्याला इथे होल पाडून बसवायचं आहे आतल्या बाजूला. ठीक आहे. हे एलिमेंट होल पाडून आत बसवलं, हा एलिमेंटचा मेटलचा भाग आणि ही तार, असे दोन होल पाडून आपल्याला आत बसवावे लागतील. हे बसवले की हा गनचा मागचा पार्ट झाला आणि आपण हे गन मारताना फक्त हे दाबून आपण गन मारणार आहोत. आणि हा जो पेन आहे, हा पेन इथं पुढं कट करणार आहे मी आणि पेन इथं बसवणार आहे. आणि पेनच्या आत आपण हा जो बॉल तयार केला, ही आपली बंदुकीची गोळी असेल, बुलेट असेल, ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता तुम्हाला तयार केलेली बंदूक दाखवतो कशी केली आहे मी. थोडस म्हणजे याच्यामध्ये मी हा जो बंदुकीचा पार्ट आहे आम्हाला इझिली अवेलेबल झाला म्हणून मी लावलेला आहे. दिवाळीमध्ये जी बंदूक वापरतात त्यातला बाकीचे पार्ट काढून टाकले आणि बंदुकीच्या पुढे इथे मी ही जी बाटली आहे आपण घेतलेली, ही बाटली मी इथे लावलेली आहे. बाटलीला पुढे हा पेन लावलेला आहे, पेनचा हा भाग कट केलेला आहे. ठीक आहे. आणि हे जे एलिमेंट आहे हे बाटलीला डायरेक्ट जोडण्याच्या ऐवजी मी इथं लावलेलं आहे. आता इथं लावल्यामुळे मला एक ऍडिशन करावी लागली की हे बघा इथे, याला ऍडिशन काय करावी लागली, तर इथे एक वायर जोडावी लागली त्या मेटलच्या पार्टला आणि दुसरी वायर इथे जोडावी लागली आणि ही वायर आतून घेऊन मी इथं आणलेली आहे आणि वायरची दोन टोकं या बाटलीमध्ये जोडलेली आहे. हे बघा, आता मी ज्यावेळेस हे एलिमेंट दाबतो तर इथे स्पार्किंग होतं. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, होतं का स्पार्किंग?
दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता ही आपली गन अशा प्रकारे आपण तयार करायची आहे आणि या गन मध्ये आता आपण अल्कोहोल टाकायचं आहे. आपण या गन मध्ये अल्कोहोल टाकूया. अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं आपल्याला अल्कोहोल. ठीक आहे. आणि आता बघूयात आपण काय एक्सपेरिमेंट करून काय होतं ते. हे जे सॅनिटायझर असतं ना, हे प्युअर अल्कोहोल नसतं, त्याच्यामध्ये काही वेळेला पाण्याचं प्रमाण असतं, पाणी मिसळलेलं असतं. त्याच्यामुळे काही वेळेला ही गन उडतही नाही. बऱ्याच वेळेला एक्सपेरिमेंट फेल होतो. पण तरी बघूयात आपण. आता ही गन उडवूयात आपण. आणि तुम्ही काय करायचं, इथे बघायचं, दोन्ही ठिकाणी बघायचं. इथे बघायचं ही गोळी उडेल आणि इथे काय होतं ते अगदी बारकाईने बघा, दाखवतो मी. आता मी स्पार्किंग करणार आहे, काय होतं बघूयात आपण. वाव, मस्त, किती छान उडली बघा गन. त्याची गोळी बाहेर पडली, टॅबलेट सॉरी त्याच्यामध्ये गोळी बाहेर पडली बंदुकीची आणि इथे स्पार्किंग झालं आणि तुम्ही बघितलं असेल एक स्फोट झाला छोटासा. तर ही जी घटना आहे, या अल्कोहोल जे आहे ते स्पार्किंग झाल्यामुळं अल्कोहोल आणि याच्यामध्ये जे हवा आहे, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आणि अल्कोहोल यांची एक रिॲक्शन होते स्पार्क पडल्यामुळे आणि त्या रिॲक्शनला म्हणतात एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. ही जी एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय होतं, तर अल्कोहोल आणि ऑक्सिजन यांचा संयोग झाल्यामुळे त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि पाणी, बघा ते तुम्हाला छोटे छोटे पाण्याचे कण दिसत आहेत, जरा जवळून बघा, इथे बघा पाण्याचे कण दिसत आहेत बाटलीमध्ये, दिसतात का. तर याच्यामध्ये काय पडलं, तर CO2 बाहेर पडला, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आणि H2O तयार झाला, पाणी तयार झालं. तर ही जी एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे एकदम तयार झालेली रिॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये एनर्जी रिलीज होते, स्फोट होते, एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यामधून प्रोडक्ट काय होतं, तर कार्बन डायऑक्साईड आणि H2O तयार होतं. ही जी रिॲक्शन आहे ही आपल्याला खूप छान रीतीने आपल्याला पाहता येते या प्रयोगामध्ये. पण मित्रांनो, मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, हे तुम्ही घरी करून बघा, घरी करून बघा. पण हा प्रयोग जरा आहे थोडासा धोक्याचा आहे, कारण का त्याच्यामध्ये इथे स्फोट होत असतो अल्कोहोलचा, त्याच्यामुळं हे थोडंसं धोक्याचं आहे. तुम्ही हे घरी करून पाहू नका, पण हा प्रयोग फार इंटरेस्टिंग आहे. हा व्हिडिओ मात्र तुम्ही परत परत पहा. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही नेहमीप्रमाणे हा आजचा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.